प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार परमेश्वराचं आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. त्याकरिता आपण आपले नेत्र, आपलं अंतःकरण, आपले सर्व परमेश्वराने आपल्याला दिलेले जे काही आपल्याला परमेश्वराने दिलेले आशीर्वाद ओळखण्यासाठी आम्ही आमचं तन मन परमेश्वराकडे लावूया. सामर्थ्यवान दायगन परमेश्वराप्पा, सुंदरशी वेळी परमेश्वरा ही संधी तू आम्हाला दिलीस आणि या संधीचा आम्ही सदुपयोग करावा म्हणून लागणारा आशीर्वाद तो आम्हाला पुरव. आणि हे जे काही वचन परमेश्वर आम्ही शेअर करत आहोत, हे वचनावर आम्ही चिंतन आणि मनन करणार आहोत, ते तू आशीर्वादित कर आणि तुझ्या सर्व सेवेसाठी तू आम्हाला निर्माण केलंस म्हणून तुझे उपकार मानतो. तुझी सेवा तू आमच्याकडून करून घे आणि तुझ्या सेवेसाठी आम्हाला उभं कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण आपल्या जीवनाबद्दल मागच्या वेळेस आपण पाहिलं की सत्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. सत्य आणि बंधमुक्त. सत्यता काय आहे? परमेश्वराच्या ठाई असलेली सत्यता आणि आमच्या ठाई असलेलं परमेश्वराने दिलेलं जे काही दान आहे त्याचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे करतो ते आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं. त्याचप्रमाणे आजचा जो काही एपिसोड आहे, आजचा जो काही संदेश आहे, या संदेशामध्ये आपण आपल्या फॅमिलीच्या संदर्भामध्ये थोडासा विचार करणार आहोत की आजच्या या युगामध्ये, आजच्या या जे काही आधुनिक युग आहे याला आपण जे तंत्रज्ञानाने युक्त असं जे युग म्हणत आहोत की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हा एक शब्द फार मोठ्या प्रामुख्याने वापरला जात आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीचा जो उपयोग आहे तो आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे यावर आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. आणि त्याच अनुषंगाने की आमच्या कुटुंबामधील सभासद आहेत, आमच्या कुटुंबामध्ये साधारणपणे 7-8 वर्षापर्यंतचे मुलं आहेत की ज्यांच्यावर आम्ही आत्ता संस्कार करू शकतो आणि ते संस्कारास पात्र आहेत. त्यांचा मेंदू अजूनही परमेश्वराच्या वचनाकडे वळायसाठी आम्हाला त्यांच्यावर टाकणारं जे काही ज्ञान आहे ते संस्कार ते कारणीभूत आणि ते चांगल्या प्रकारे त्यांच्यावर कार्य करतील. त्याचप्रमाणे 18 ते 20, 18, 20, 25, 35 वर्षापर्यंत जे काही युवक आहेत त्या युवकांची आजची स्थिती काय आहे, ते युवक आज कशामध्ये गुंतलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आणि या दोन स्थितीमध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचं निरीक्षण करणार आहोत. आणि आमच्या कुटुंबामध्ये असलेले जे काही वडीलजन आहेत त्यांची भूमिका ह्या कुटुंबासाठी काय आहे हे देखील आपण या ठिकाणी ह्या वचनामध्ये पाहणार आहोत. की याच्यामध्ये जर पाहायचं झालं असेल की आम्हाला जर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही किती वेळा आहोत, परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही किती वेळा आहोत, परमेश्वराचा आशीर्वाद आमच्यावर आहे का, परमेश्वर आमच्यावर प्रसन्न आहे का, परमेश्वराच्या छायेमध्ये आम्ही आहोत का, परमेश्वराच्या कुंपणामध्ये आम्ही आहोत का, परमेश्वराच्या रडारमध्ये आम्ही आहोत का, हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी आम्हाला आजचं जे वचन आहेत, काही वचनं आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये आम्हाला आमचं मूल्यमापन करता येईल, आमच्या कुटुंबाचा ताळमेळ राखता येईल, आमच्या कुटुंबाचा ताळा काढता येईल. आणि आमच्या कुटुंबामध्ये असलेली जी काही स्थिती आहे, आमच्या कुटुंबामध्ये असलेली मरगळ, आमच्या कुटुंबामधले आजार, आमच्या कुटुंबामधली असलेली अडचण, आमच्या कुटुंबामध्ये असलेले भेदभाव आणि आमच्या कुटुंबामध्ये आमचे जे काही लेकरं आहेत, जे लेकरांच्या संदर्भामध्ये आम्ही पाहिल्यावर आम्हाला आनंद वाटतो का दुःख वाटतं हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी अनुवाद याचा 6वा अध्याय आणि त्याच्यातले 5 आणि 6 आणि 7 हे वचन आपण पाहणार आहोत. की तू आपला परमेश्वर त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. तू आपला परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने म्हणजे अर्धमन नाही, अर्धमन इकडं अर्धमन तिकडं, अर्धमन संसारामध्ये आहे, अर्धमन देवाकडं आहे. चर्चमध्ये मी जर गेलोय, चर्चमध्ये मी जर संदेश ऐकत आहे, चर्चमध्ये जर मी काय स्तुती आराधना करत आहे तर माझं अर्धमन कुठं आहे? माझ्या घरी आहे. माझ्या घराचं कुलूप लागलं का, माझं दार लावलं का, मी खिडकी लावली का, तिकडून काय येईल, तिकडून कोण येईल, हे जे काही व्हायबल झालेलं मन आहे, द्विधा मनस्थिती आहे. ह्या द्विधा मनस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला ॲक्सेप्ट करत नाही, परमेश्वर आम्हाला स्वीकारत नाही. परमेश्वर आमचे कुठल्याही म्हणणं आणि आमचं कुठलंही गारणं ऐकून घेण्यासाठी परमेश्वर मोकळा नाही. म्हणून या ठिकाणी तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रीती हा सर्वात मोठा शब्द आहे. प्रीती हा शब्द हा स्वर्गामधून आलेला आहे. प्रीती ही कुठं बाजारामध्ये विकत मिळत नाही, प्रीती ही कुठं आठवडे बाजारामध्ये मिळत नाही, प्रीती ही कुठेही चर्चमध्ये मिळत नाही, प्रीती ही कुठल्याही पाळकाकडे मिळत नाही, बिशप साहेबांकडे मिळत नाही किंवा शेजाऱ्याकडे मिळत नाही. शेजाऱ्याकडे ज्याप्रमाणे मीठ पीठ आम्ही मागू शकतो, परंतु प्रीती ही परमेश्वराने स्वर्गातून मुळातच आम्हाला दिलेली आहे आणि ती प्रीती आमच्या ठाई असणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तू आपला देव परमेश्वर त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने,
पूर्ण जीवाने आम्हाला परमेश्वराने जीव, आत्मा आणि शरीर हे 3 गोष्टी प्रदान केलेल्या आहेत. म्हणून परमेश्वर या ठिकाणी जीवाचं फार मोठं रक्षण करण्यासाठी आमच्यासाठी तयार असतो. आणि त्या पूर्ण जीवाने म्हणजे आम्हाला पूर्ण समर्पित एक सॅक्रिफाईस लाईफ, एक आम्हाला सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आम्हाला परमेश्वराच्या चिंतन आणि मननामध्ये पाहिजे. परमेश्वर आम्ही प्रेम केलं पाहिजे. परमेश्वराच्या उपकाराची जाणीव आम्हाला झाली पाहिजे. म्हणून तू आपला देव परमेश्वर त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. शक्ती म्हणजे आता काय मोठा दगड उचलायचा नाही. शक्ती म्हणजे काय कुठला पर्वत हलवायचा नाही. शक्ती म्हटल्यानंतर काही शक्ती प्रदर्शन करून परमेश्वराला दाखवायचं नाही. परंतु परमेश्वराने जी आम्हाला आत्मिक शक्ती दिलेली आहे, परमेश्वराने जी आम्हाला आत्मिक शक्ती दिली की त्या आत्मिक शक्तीच्या माध्यमातून आम्ही परमेश्वराचं वचन आत्मसात करू शकतो. शक्तीने म्हणजे की परमेश्वराने ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या सर्व गोष्टी चांगल्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. आणि त्या सर्व गोष्टी पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आणि पूर्ण मनाने त्याच्यावर आम्हाला प्रेम करायला लावलं. हा एक आमच्या पालकासाठी, पेरेंट्ससाठी, आईवडिलांसाठी ही एक परमेश्वराने दिलेली आज्ञा. ह्या जर आज्ञा आम्हाला समजल्या तर मग ह्या आज्ञा आम्ही ऐकतो आणि त्या ऐकून त्या आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या लेकरांमध्ये त्या टाकायचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. हे मुळातच जर असं म्हटलं जातं की आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे, नाही का? असं कुठली एक गोष्ट नाही की एक रिकाम्या भांड्यातून दुसऱ्या रिकाम्या भांड्यामध्ये काय टाकता येत नाही. एका रिकाम्या भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायला ती फक्त ॲक्शन होईल. सेम थिंग आम्ही आमच्या जीवनामध्ये रिकाम्या भांड्यासारखं, फुटक्या भांड्यासारखं जीवन जगणं परमेश्वराला आवडत नाही. परमेश्वर मला असं म्हणतो की तुला जर प्रीती करायची असेल, तू आपल्या देव परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. याचा संपूर्ण सारांश, याचं कन्क्लुजन, याचं ब्रीफ एवढंच आहे की तुला परमेश्वराने ज्या काही आज्ञा दिल्या आहेत त्या आज्ञा आधी तू संपादन कर, त्या आज्ञा तू प्राप्त कर, त्या आज्ञा तू काय कर, तुझ्या हृदयामध्ये साठवून ठेव. त्याच्यानंतर ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे, परमेश्वर म्हणतो मी आज तुला या गोष्टी बजावून सांगत आहे. कुठल्या गोष्टी बजावून सांगत आहे? या ज्या सर्व गोष्टी सांगत आहे, तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने प्रीती कर. ह्या ज्या गोष्टी मी तुला सांगत आहे ह्या तुला मी बजावून सांगत आहे, हलवून सांगत आहे, उठून सांगत आहे. या तुझ्या हृदयात साठव, या तुझ्या हृदयामध्ये आधी ठसव. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि तू त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. असं म्हटलं जातं की काय बिंबवायचं आमच्या लेकरा बाळाच्या मनावर, आम्ही काय बिंबवतो? सर्वसाधारण आम्ही जर पाहिलं की समाजामध्ये जर काय पाहिलं असेल तर समाजामध्ये जे लहान लेकरं असतात, ज्या लहान लेकरांचं जे वय असतं की त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असते आणि ती कृपा परमेश्वराची त्यांच्यावर सदैव असावी, निरंतर असावी, त्याकरता परमेश्वरांनी त्यांच्यासाठी देखील योजना करून ठेवलेली असते. परंतु काही ठिकाणी आईबापांकडून काही चुका होतात. कधीकधी ह्या सर्व परमेश्वराच्या गोष्टीपासून हे आईबापच लांब गेलेले असतात आणि मग त्या लेकरांवर होणारे संस्कार जे त्यांच्या मनावर जे काही बिंबवायचं असतं आणि ते कधी असतं की बघा, घरी बसलेले असताना हा एक या ठिकाणी मोठा शब्द आहे. घरी बसलेले असताना आम्ही काय करतो, काय बिंबवतो? घरी बसलेले असताना आम्ही आमच्या लेकरा बाळासमोर, स्क्रीनसमोर असतो. आता कुठल्या सिरियल चाललेल्या त्या सिरियल आम्ही पाहत असतो, त्याच्यातून आनंद घेत असतो, त्याच्यातून आम्ही आमचं मनोरंजन करत असतो आणि ह्या गोष्टी आम्ही बिंबवत असतो. कारण ह्या गोष्टी परमेश्वराला आधीच माहीत होते की ह्या सर्व गोष्टी, ह्या तंत्रज्ञान, ही टेक्नॉलॉजी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होणार आहे. आणि ह्याचं उदाहरण, याचं सत्यता, याचं दाविदाने केलेलं जे काही भाकीत आहे, भविष्यवाणी आहे, ही दाविदाच्या 11व्या अध्यायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नमूद करून ठेवलेली की तंत्रज्ञान वाढेल, ज्ञानाची वृद्धी होईल आणि हे ज्ञान आज ह्याचा दुष्परिणाम आमच्या कुटुंबावर झालेला आहे की आम्हाला परमेश्वराच्या ज्या गोष्टी आहेत, परमेश्वराचं जे रहस्य आहे, परमेश्वराचं जे चरित्र आहे, परमेश्वराने दिलेले ज्या आज्ञा आहेत, त्या आम्ही आमच्या लेकरा बाळावर बिंबवले पाहिजेत. कधी बिंबवले पाहिजेत? की घरी बसलेले असताना, म्हणजे ज्यावेळेस आम्ही सुट्टीचा दिवस आहे, एक चांगल्या प्रकारचं आमचं जेवण झालं, चांगल्या प्रकारचं आमच्या घरामध्ये पाहुणे आले, आमच्या घरामध्ये दुसरा एखादा कार्यक्रम असेल किंवा आम्ही कुठून तरी कार्यक्रम घेऊन, सुट्टी घेऊन आम्ही घरी बसलेलो असतो. जेवण झाल्यानंतर आमचा तो अनप्रोडक्टिव्ह टाईम असतो, आम्ही त्या ठिकाणी बसलेलो असतो. मग त्यावेळेस ह्या गोष्टी, परमेश्वराच्या गोष्टी
बद्दल चर्चा करणं, परमेश्वराच्या वचनाबद्दल डिस्कशन करणं, परमेश्वराचा वचनाचं सारांश काढणं, परमेश्वराच्या वचनाची खात्री करून घेणं, परमेश्वराच्या आशीर्वादाची ह्या सर्व गोष्टी हे करून घेणं हे आमच्या हातामध्ये असतं. परंतु या ठिकाणी घरी बसलेले असताना आम्ही ज्या काही तंत्रज्ञानाचा जे काही विकास झालेला आहे त्या तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये आम्ही सहभागी होतो. आमच्या हातामध्ये मोबाईल, बघा एका घरामध्ये जर 6 फॅमिली 6 सभासद असतील तर साधारणपणे 8 ते 10 वर्षापूर्वी म्हणजे 8वी 9वीमध्ये जाणाऱ्या मुलापासून तर थेट कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलापर्यंत आमच्या घरामध्ये तेवढे हँडसेट आहेत. जेवढे व्यक्ती आहेत तेवढे हँडसेट आहेत, जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या मोटरसायकल आहेत, जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या कार पण आहेत. इतकी डेव्हलपमेंट झालेली आहे, एवढी प्रगती झालेली. आणि हे सर्व मनोरंजनाचे साहित्य जे आहे, मनोरंजनाचे जे माध्यम आहेत, ह्या मीडिया आहेत, ह्या मीडियामध्ये आमचं कुटुंब गुरफटलेलं आहे. आणि अशा वेळेस परमेश्वर आम्हाला सांगतो की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुझ्या हृदयामध्ये साठव. आज ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात साठव आणि तू त्या आपल्या मुलाबाळाच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्याविषयी बोलत जा. ह्याचा सगळ्यांचा जर सारांश काढला, ह्या सर्व गोष्टीचं जर आम्ही पडताळणी केली तर आम्ही आज कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहोत, आम्ही आमच्या लेकरांबरोबर कोणत्या प्रकारचं डिस्कशन चाललेलं आहे, आमच्या घरामध्ये कोणाच्याबद्दल चर्चा चाललेली आहे, आमच्या घरामध्ये कोणता विषय चाललेला आहे, मागचा विषय आहे का, पुढचा विषय आहे का, भूतकाळामध्ये बोलतोत का, भविष्यकाळामध्ये बोलतोत का, वर्तमान काळामध्ये वर्तमान काळामध्ये जर बोलत असेल तर आज आमचा विषय काय आहे, तो विषय आमचा परमेश्वराचा आहे का. म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताने जे 2018 वर्षापूर्वी सांगितलं होतं की जा आणि साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये जा, प्रत्येक इसमाला त्या परमेश्वराच्या येण्याबद्दल, परमेश्वराच्या दिवसाबद्दल, परमेश्वराच्या दिलेल्या आशीर्वादाबद्दल, परमेश्वराने नेमलेल्या दिवसाबद्दल, परमेश्वराने दिलेल्या आज्ञेबद्दल, परमेश्वराने ठेवलेले आशीर्वाद, शाप, ह्या सर्व रोग, आरोग्य, ह्या सर्वाच्याबद्दल याची घोषणा करून सांगा, सर्व सृष्टीला सांगा. आणि हे 2018 वर्षापूर्वी जर आम्ही पाहिलं तर त्या पिरियडमध्ये कसल्या प्रकारचं तंत्रज्ञान नव्हतं, कसल्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन नव्हतं, कसल्या प्रकारची वाहतूक नव्हती, कसल्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे रस्ते नव्हते. परंतु येशू ख्रिस्ताला हे विजन होतं की येत्या काळामध्ये ज्ञानामध्ये वृद्धी होईल आणि ती वृद्धी अशी होईल की प्रत्येकाच्या हातामध्ये एक यंत्र असेल, त्या यंत्राच्या माध्यमातून, त्या साधनाच्या माध्यमातून, त्या वाहनाच्या माध्यमातून ही परमेश्वराची सुवार्ता संपूर्ण जगामध्ये गाजवली जाणार आहे. आणि ती गाजवत असताना परमेश्वराने दिलेले आम्हाला जे काही अधिकार आहेत ते अधिकार देखील येशू ख्रिस्ताने या ठिकाणी नमूद करून दिलेले की बजावून सांग, ठसव, बिंबव. परंतु आज आम्ही पाहतो की आमच्याकडे आजची जी ज्ञानाची वृद्धी झाली त्या ज्ञानाच्या वृद्धीमध्ये आमचा सहभाग काय आहे आणि त्या सहभागामध्ये आम्ही परमेश्वराला ह्या तंत्रज्ञानामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे, कुठल्या ठिकाणी त्याचं प्राधान्य ठेवले, कुठल्या ठिकाणी त्याची नेमणूक केली, किती नंबरला हा विषय आहे. आमच्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतच्या दिनचर्येमध्ये जर आम्ही अनुक्रमणिका तयार केली तर अनुक्रमणिकेमध्ये की परमेश्वराचं स्थान, परमेश्वराचा धडा, परमेश्वराची कविता, परमेश्वराचं वचन हे आम्ही 1 नंबर धड्याला ठेवलंय का 7 नंबर धड्याला ठेवलं का शेवटल्या धड्याला ठेवलंय, शेवटल्या ठिकाणी ठेवलंय, ह्याचं देखील आम्हाला या ठिकाणी भान राहिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर, ही पहिली आज्ञा परमेश्वराने आम्हा पालकांना दिली आहे. आणि आम्ही पालक वर्ग, आम्ही पेरेंट्स जर ह्या गोष्टीपासून जर वंचित असू, ह्या गोष्टीपासून जर आम्ही अज्ञानी असू, ह्या गोष्टीपासून जर आम्ही दूर असू तर मग आम्हाला परमेश्वराने दिलेलं जे काही धन आहे, संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. स्तोत्रसंहिता 127 मध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने दिलेलं धन, परमेश्वराने दिलेलं जे काही धन आहे त्याचं अकाउंट परमेश्वराकडे आहे. ज्याप्रमाणे आमच्या बँकेमध्ये अकाउंट आहे, आमच्या बँकेमध्ये अकाउंट असेल, आमच्या बँकेमध्ये 1000, 2000 रुपये असतील, 10,000 असतील, 50,000 असतील, काय जे असेल वॉट एव्हर, परंतु त्याच्यामधून जर अचानक पैसे विड्रॉल झाले आणि क्रेडिट जरी झाले तरी आम्हाला मेसेजद्वारे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्हाला समजतं की आमच्या अकाउंटला इतके इतके पैसे जमा झाले, आमच्या अकाउंटला इतके इतके पैसे विड्रॉल झाले. मग ते विड्रॉल झालेले
जर माझ्या समक्षतेमध्ये झाले असतील, माझ्या प्रेझेन्सीमध्ये झाले असतील किंवा मी केले असतील तर ते मला माहिती आहे. परंतु माझ्या ॲब्सेन्सीमध्ये, माझ्या गैरहजेरीमध्ये जर हे पैसे विड्रॉल झालेले असतील, 1000 असतील, 2000 असतील, 5000 जे काय असेल ते, तर त्याची जर मला माहिती नसताना ते विड्रॉल झाले आणि मी माझ्या घरामध्ये विचारलं, अरे बाबा तू पैसे काढले का? माझं ATM तर माझ्याजवळ आहे किंवा कुठेतरी पडलेला असेल, मग तू काढले का, तू काढले का? आणि सगळ्या घरामधले सभासद जर म्हटले मी काढले नाही, तर मग मी डायरेक्ट कुठं जाईन? बँकेमध्ये जाईन आणि बँकेमध्ये जाऊन त्याची इन्क्वायरी करेल. सेम थिंग, जर परमेश्वराने दिलेलं संतती हे परमेश्वराला दिलेलं धन आहे, म्हणजे ह्या धनाचं अकाउंट परमेश्वराकडे आहे आणि ते अकाउंट, त्या अकाउंटमधून ज्या धनाचा जर काही दुरुपयोग झाला, म्हणजे ही संततीचा जर काही दुरुपयोग झालेला आहे या जगामध्ये, सैतानाने जर त्याला पाछडलेला असेल, सैतानाने जर त्याच्याकडून वाईट कृत्य करून घेतलं असेल, तो सैतानाच्या मोहपाशाला बळी पडला असेल, तो सैतानी मार्गामध्ये असेल, तो व्यसनी असेल, तो दारुड्या असेल, तो सिगरेट पिता असेल, तो चोऱ्या करत असेल, तो लबाड्या करत असेल आणि ज्या काही जगामधल्या वाईट गोष्टीमध्ये तो गुरफटलेला असेल, तर हे परमेश्वराने दिलेलं धन, याचा अकाउंट परमेश्वराकडे आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये परमेश्वर त्याचा काय करेल? आम्हाला त्याचा आमच्याकडून विचारणा करेल की तुला मी हे दिलेलं होतं, ह्याचा तू काय केलं? उपयोग केला का दुरुपयोग केला? म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या लेकरांवर ह्या गोष्टी बिंबवण्यापूर्वी आम्ही सर्वप्रथम आम्हाला स्वतःला पडताळून पाहिलं पाहिजे. परमेश्वराबरोबर आम्ही आमची तुलना केली पाहिजे की मी परमेश्वराच्या समीप चाललोय, तर मी परमेश्वराच्या समीप जाण्यास लायक आहे का? मी परमेश्वरासमोर चाललेलो आहे, मी परमेश्वराकडे जर चाललेलो आहे तर परमेश्वराच्या आज्ञेमध्ये मी आहे का? परमेश्वराची आज्ञा मी उल्लंघन केली. म्हणून तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ह्याच्यासाठी असलेली पात्रता सर्वप्रथम आमच्या पालकांच्या अंगी असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी मला समजतात, हे परमेश्वराचं रहस्य मला समजतं, हे परमेश्वराचं ज्ञान माझ्याकडं आहे आणि हे परमेश्वराने दिलेलं ज्ञान जर माझ्याकडं असेल तर मी ते खाली पर्क्युलेट करेल, माझ्या लेकरावर ते बिंबवल, ते गिरवल, त्याचा रट्टा मारेल. मी त्या लेकरांकडून ते बोलून घेईल. ज्याप्रमाणे शाळेमध्ये गणिताच्या पिरियडमध्ये पाढेपाठ करून घेतल्याशिवाय गणित सुटत नाहीत, त्याचप्रमाणे हे परमेश्वराचे वचन लेकरांच्या हृदयपटलावर बिंबवल्याशिवाय लेकराच्या मुखामधून परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराने दिलेले आज्ञा आणि त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे, ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे चांगली वागणूक, गुड डिसिप्लिन, गुड टॉकिंग, गुड वॉकिंग, चांगल्या प्रकारचं चालणं, चांगल्या प्रकारचं बोलणं, चांगल्या प्रकारचं बिहेव, चांगल्या प्रकारची वर्तणूक आणि चांगल्या प्रकारचं वातावरण. हे कधी निर्माण होईल? ज्यावेळेस पेरेंट्स, ज्यावेळेस आई वडील, ज्यावेळेस वडीलधारे माणसं घरामधील जर ह्या गोष्टीमध्ये जर परिपूर्ण असतील आणि ते खऱ्या परमेश्वरावर, आमच्या परमेश्वरावर, देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने ज्यावेळेस प्रेम करतील, प्रीती करतील, त्याच वेळेस ह्या गोष्टी आम्ही आमच्या लेकरावर बिंबवतो. त्याचप्रमाणे नीतिसूत्र 2:22-6 मध्ये असं म्हटलं की मुलांच्या स्थितीस अनुरूप मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही त्याच्यापासून तो परावृत्त होणार नाही. बघा किती लांबचं विजन आहे परमेश्वराने. इथं सलोमन राजाने इतकं मोठं विजन ठेवलेलं आहे, ह्याला दूरदृष्टी म्हणतात. ही दूरदृष्टी ही पालकांना दिलेली आहे की कारण संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळी त्याची देणगी आहे. म्हणून सलोमन राजाने या ठिकाणी सांगितलं 22व्या नीतिसूत्रामध्ये 6व्या वचनामध्ये असं म्हणतोय, मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी होत तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. या ठिकाणी अनुरूप हा एक शब्द आलेला आहे आणि अनुरूप हा शब्द परमेश्वराने आदामाच्या वेळेस काढलाय की मनुष्याने एकटे असावे हे बरे, नाही तर मी त्यासाठी अनुरूप अशी एक सहचरणी इतका पवित्र शब्द आहे. हे अनुरूप असं शिक्षण म्हणजे पवित्र शास्त्रामधलं जे काही पवित्र शिक्षण आहे, जे काही त्याच्या जीवन कार्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करेल, त्याचं स्टेटस, त्याचं मार्गदर्शन आणि त्याची उंची, त्याची लांबी, त्याची वृद्धी हे त्याप्रमाणे होईल आणि परमेश्वराच्या राज्याला तो शोभल असं शिक्षण त्याला दे. म्हणजे ते एकदा त्याच्यावर बिंबवलं, एकदा त्याच्यावर ठसवलं की त्याच्या म्हातारपणामध्ये देखील तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. हे शिक्षण आम्ही
ॲज अ पेरेंट्स म्हणून आमच्या लेकराबाळांना देणं अतिशय गरजेचं आहे. दिस इज द व्हेरी नीडफुल. त्याचप्रमाणे नीतिसूत्र 22-15मध्ये असे काही वचनं सांगितलेत. नीतिसूत्रामध्ये आमच्या घरामध्ये जी प्रॉस्पेरिटी यायला पाहिजे, आमच्या घरामध्ये जे आरोग्य यायला पाहिजे, आमच्या घरामध्ये जी शांतता पाहिजे, आमच्या घरामध्ये जे ज्ञान पाहिजे, आमच्या घरामध्ये जे परमेश्वराचं जिवंत वचन आणि परमेश्वराचा प्रकाश हा लोकांना दिसण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी नीतिसूत्रामध्ये शलोमोन राजाने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयत्या दिलेल्या आहेत, एकदम रेडीमेड आहेत. हे वचन कुठं आम्हाला खांदायला जायचं नाही, 7 परस आम्हाला जायचं नाही, 12 परस आम्हाला जायचं नाही, विहीर खांदायची नाही. किती विहीर खांदल्यानंतर ज्याप्रमाणे सोनं मिळवण्यासाठी विहिरी 700-700 फूट खोल खांदल्या जातात, कितीतरी खोल त्या विहिरी खांदल्या जातात, मग त्या ठिकाणी सोनं सापडतं. परंतु ह्या सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठी आम्हाला कुठेही डोंगर फोडायचा नाही, कुठेही पाट्या टाकायच्या नाहीत, परंतु परमेश्वराचं जे पवित्र शास्त्र आमच्या घरामध्ये आहे. असं म्हटलं जातं की पवित्र शास्त्र जर उघडलं तर तुमचे डोळे उघडतील. भले तुम्ही झोपेतून उठलात, भले तुम्ही प्रवास करून आलात, भले तुम्ही पुष्कळ मोठा सॅलरी घरामध्ये आणलात, भले तुम्ही एखादी गाडी खरेदी केली, भले तुम्ही एखादा मोठा बांगला बांधला, त्याचं मोठ्या प्रकारे इनॉग्रेशन केलं, चांगले चांगले मोठमोठाले राजेशाही लोक त्या ठिकाणी बोलवले, तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी झाला, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ते सर्व शून्य आहे. कारण तुमच्या घरामधलं पवित्र शास्त्र उघडल्याशिवाय तुमचं तोंड उघडणार नाही, आणि तोंड उघडल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराचं वचन त्या मुखातून बाहेर येणार नाही. जर पवित्र शास्त्र बंद तर आमच्या घरामधले आशीर्वाद बंद, पवित्र शास्त्र बंद तर तुमचं जाणं येणं, तुमचं बोलणं चालणं हे सर्व परमेश्वराच्या दृष्टिकोनातून व्यर्थ आहे. म्हणून पवित्र शास्त्राच्या माध्यमातून हे जे काही दिलेलं धन आहे हे परमेश्वराने आम्हाला अतिशय रेडीमेड दिलं आहे, आणि ते आम्हाला कुठं शोधायला जायचं नाही. ते काय आहे की बालकाच्या हृदयामध्ये मूर्खता दडलेली असती आणि शासनव्यत्र त्याच्यापासून तिला घालून देते. आमच्या घरामध्ये लहानाले लेकरं असतील, आज लहानाले लेकरांच्या संदर्भामध्ये जर आम्ही पाहिलं की एक 4 वर्षाचं 3 वर्षाच्या लेकरांना संपूर्ण मोबाईल ओपन करायचा समजतो. बघा, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ह्या टेक्नॉलॉजीमध्ये हे संदेश आता मॅच होत राहिलेले आहेत. येणारे जे काही संदेश आहेत हे सर्व टेक्निकल संदेश आहेत, हे सर्व तंत्रज्ञानावर आधारित संदेश आहेत. हे रहस्य आता उलगडत चाललेलं आहे की लहान लेकराच्या माध्यमातून देखील अतिशय प्रकारे चांगल्या प्रकारे पण कार्य होत आहे, अतिशय वाईट प्रकारे पण त्याची इमेज तयार होऊन राहिलेली. बघा, आज तुम्ही जर यूट्यूबला जर गेले तर तुम्हाला ते इंडिया आयडल जे काही गाण्याचे कार्यक्रम चाललेले आहेत, जे काही नकलाचे कार्यक्रम त्याच्यामध्ये 3-3 वर्षाचे लेकरं भाग घेऊन राहिलेले आहेत. 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, 5 वर्षाचे, 7 वर्षाचा जो वयोगट आहे त्याच्यामध्ये ते लेकरं भाग घेऊन त्यांच्या माध्यमातून मनोरंजन केलं जात आहे. आणि हाच विषय जर आम्ही 40 वर्षापूर्वी जर पाहिला असता तर 40 वर्षापूर्वी लेकराला 7 वर्षाचं झाल्याशिवाय शाळेमध्ये टाकत नव्हते, त्याला पूर्ण थोडं बोलणं चालणं आलं पाहिजे. आणि आता बघा 3 वर्ष 4 वर्षाच्या मुलापासून शिक्षणाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हा टेक्नॉलॉजीचा एक चांगला उपयोग पण आहे आणि याचा दुरुपयोग पण आहे. म्हणून बालकाच्या हृदयामध्ये मूर्खता दडलेली असते. बालकाला माहीत नसतं याला आग म्हणतात, याला विस्तव म्हणतात, याला खड्डा म्हणतात, याला ह्या गोष्टी तो सराव केला जातो. जे काही आम्ही आमचं घरामधलं वातावरण असेल, आमच्या घरामधलं बोलणं असेल, चालणं असेल, त्याचं डुप्लिकेशन हे लहान लेकरं करत असतात. मग त्याच्यामध्ये त्याच्या ठाई असलेली हृदयामध्ये असलेली जखडलेली जी मूर्खता असते त्याला ते शासनव्यत्र म्हणजे त्याच्यावर आमचं शासन पाहिजे, त्याच्यावर आमचं नियंत्रण पाहिजे. त्या सर्व गोष्टी वाईट गोष्टीपासून त्याला दूर ठेवणं हे आमचं काम आहे. म्हणून परमेश्वर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी शलोमोनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत आहे. दुसरं वचन असं आहे की नीतिसूत्र याचा 19 अध्याय 18 वचन, काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस. हा एक मोठा शब्द आहे या ठिकाणी. जर त्या लेकराबद्दल मला जर काही आशा असेल, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये जर काही विजन असेल,
त्याच्याबद्दल जर माझ्या मनामध्ये काही स्वप्न असेल की हा मोठा झाल्यावर डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, किंवा चांगल्या प्रकारचा शिक्षक होईल, चांगल्या प्रकारचा पालक होईल, चांगल्या प्रकारचा धर्मसेवक होईल, चांगल्या प्रकारचा स्वार्थिक होईल, किंवा काय जे असेल ते, परंतु चांगला होईल, ही जर माझ्या ठाई आशा असेल, म्हणजे पुत्राबद्दल त्याच्याबद्दल आशा असेल, तर त्याला शासन कर. तो चुकला तर त्याला शासन कर. त्याचे वाटोळे व्हायची त्याची इच्छा धरू नकोस. बरेच पालक की 6 वर्षाचा मुलगा असेल, 7 वर्षाचा मुलगा असेल, आता काही ठिकाणी अडचणीत राहतात की काही ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंगच्या खाली घरं आहेत, बिल्डिंगमध्ये, आणि ठिकठिकाणी आता काय शॉप झालेले आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील काही कुटुंब पुढे चाललेले शॉप आहेत. मग आता मुलं वडिलांना जर तंबाखू खायची सवय असेल तर पटकन ते मुलाच्या हातात पैसे घ्यायचे, जा त्या गणेशच्या दुकानामधून एक सोन्याचे पुढे आण, एक तंबाखूची पुढे आण. काही वेळेस तर काही पेरेंट्स तर असे आहेत की गपचिप त्या लेकराला सांगतात हे घे, आणि त्या माणसाला देन ती खिशात घालून आण. दारू देखील आणायला लावतात, तंबाखू आणायला लावतात. आई देखील मुलीला मिसरी आणायला लावती. आपल्या घरातली मिसरी संपली तर दुसऱ्या घरामधून ती मिसरी मागून ते सैतानाचं रूप धारण करून त्या लेकराच्या अंगामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्या लेकराचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करतात. मग त्या मोठी झाल्यावर ती पण मुलगी मिसरी घासते, तो पण मुलगा तंबाखू खातो, तो पण मुलगा सिगरेट पितो, तो पण मुलगा दारू पितो. हे कुठून येतं? हे आईबापाकडून येतं. म्हणून या ठिकाणी काही आशा असेल तर आपल्या मुलाला शासन कर. तो जर चुकला तर त्याच्यावर लक्ष ठेव, त्याच्यावर तुझा फोकस असू दे, त्याच्यावर तुझं नियंत्रण असू दे, त्याच्या बारीक सारीक गोष्टीवर तुझं लक्ष असू दे. आणि हे लक्ष ठेवणारे पेरेंट्स मग परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असतात. त्याचं वाटोळ होईल अशी त्याची इच्छा धरू नकोस. म्हणून या ठिकाणी शलोमोन राजाने अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय. कधी कधी मुलाबद्दल फार सहानुभूती असते. इकुलतं एक आहे, कशाला त्याला मारता. त्याच्यामध्ये त्याची आई पण पडते, ती पण फार शहाणी असते. आपल्याला एवढ्या वर्षांनी झालंय, नका मारू त्याला. मग चुकला तर झालं काय, एकदा चुकला म्हणून काय झालं, दोनदा चुकला म्हणून काय झालं, असं करत करत त्याच्या अंगवळणी ते पडतं. आणि थोडी चूक मोठी चूक होते, आणि मोठी चूक झाल्यावर तो महाचूक करतो, महागुन्हेगार होतो. आणि त्यावेळेस त्याच्यावर नियंत्रण करणं आमच्या हातात राहत नाही. मग त्याच्यावर कोण नियंत्रण करतं? त्याच्यावर पोलीस आणि शासन त्याच्यावर नियंत्रण करतं. ही वेळ कोण आणतं? ही वेळ त्याचे आईवडील आणतात. म्हणून जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय. जर वेळीच त्याच्याला शिक्षा केली तो बालक, तो वडील, ती आई त्या मुलावर काय करते? प्रेम करते. हे प्रेमाचं एक प्रतीक आहे. छडी आवरणं हे वैरेचं प्रतीक आहे. त्या मुलाचा वैरी, त्या मुलीची वैरीण मायेपोटे. या ठिकाणी माया पातळ करावं लागती. कशासाठी करावं लागती? की त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं नुकसान होऊ नये. जर झालंच तर मग त्याला त्याचे आईवडील जबाबदार असतात. या ठिकाणी परमेश्वराने आम्हाला ह्या चांगल्या गोष्टी आमच्या फॅमिलीसाठी सांगितल्या. आणि या फॅमिलीमध्ये राहत असताना, या कुटुंबामध्ये राहत असताना आम्ही हे परमेश्वराचं वचन, हे जिवंत वचन आहे, हे आम्हाला या ठिकाणी परमेश्वराने फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. फक्त आम्हाला त्या ठिकाणी जायचं, परमेश्वराला शरण जायचं, परमेश्वराला सरेंडर व्हायचं, परमेश्वराला समर्पित व्हायचं. परमेश्वराला समर्पित झाल्याशिवाय परमेश्वराचं वचन आम्हाला समजणार नाही. परमेश्वराला समर्पित होणं म्हणजे परमेश्वराकडे जाऊन आमच्या पापांची क्षमा मागणं, आमच्या झालेल्या चुका त्याच्यासमोर कबूल करणं, कबूल केलेल्या चुका पुन्हा होऊ नये म्हणून आम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद घेणं. आशीर्वाद घेणं म्हणजे परमेश्वराकडून समजणारी बुद्धी, समजणारं अंतःकरण, समजणारं ज्ञान, परमेश्वरी ज्ञान. आम्हाला पुस्तकामधून ज्ञान नाही घ्यायचं, आम्हाला शेजाऱ्याकडून ज्ञान घ्यायचं नाही. तो शेजारी इतका शहाणा असता तो आमच्या शेजारी नसता, तो कुठंतरी लांब जाऊन राहिला असता. मग हे पण समजलं पाहिजे, मी पण कोणाच तरी शेजारी. मग माझ्यामधला वेगळेपणा दिसण्यासाठी माझा शेजारी कोण आहे? माझा शेजारी जर माझा प्रभू ख्रिस्त आहे तर तो प्रभू ख्रिस्त, तो येशू ख्रिस्त माझ्यामधून प्रदर्शित झाला पाहिजे. प्रदर्शित होणे म्हणजे ख्रिस्ताच्या ठायी असलेले जे गुण आहेत, ख्रिस्ताच्या ठायी असलेली जी प्रीती आहे, ख्रिस्ताच्या ठायी असलेली जी शिस्त आहे, जे डिसिप्लिन आहे, जे त्याचं वागणूक आहे, त्याचा संदेश आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे, ती शिकवण आमच्यामधून निघाली पाहिजे. म्हणजे मी चांगला शेजारी आहे. अदरवाईज शेजारी म्हटल्यानंतर शेजारी आम्हाला माहिती आहे नाही का, की येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये जर आम्ही विचार केला तर येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये देखील ज्या स्त्रियांनी, ज्या लोकांनी त्याला पायघड्या घातल्या,
येशू ख्रिस्ताचा येरुशलेमेमध्ये प्रवेश होत असताना ज्या स्त्रियांनी ज्या लोकांनी त्याच्यासाठी पायघड्या टाकल्या, गुड्या म्हणजे असे ते ढगळे टाकले, झावळ्यांचा रविवार त्या ठिकाणी साजरा केला, होसांना होसांना म्हटलं, होसांना होसांना म्हणजे आमचं तारण कर, आमचं तारण कर असे ओरडणारे लोक ज्या वेळेस बरब्बाचा त्या ठिकाणी ऐलान केलं, त्या ठिकाणी अनाऊन्स केलं की तुमच्यासाठी बरब्बाला सोडावं का ह्याला सोडावं, मग त्या ठिकाणी जी मॉब सायकोलॉजी झाली, त्या मॉब सायकोलॉजीमध्ये हे देखील लोक होते जे येशू ख्रिस्ताला स्वीकारत होते, येशू ख्रिस्ताला म्हणत होते की आमचं तारण कर, होसांना, प्रभूच्या राज्यामध्ये येणारा गौरवी आमचा राजा आहे, हा आमचा तारणार आहे, आणि त्याच्यासाठी पायघड्या टाकणारे, सतरंजा टाकणारे, ढगळे टाकणारे हे सर्व लोक त्यावेळेस पण बोंबलायला लागले की याला क्रुसावर द्या, याला क्रुसावर द्या. कारण का? मॉब सायकोलॉजी चेंज झाली, त्या ठिकाणी त्यांचा भित्रेपणा उघडकीस आला. म्हणून या ठिकाणी आम्ही ही आशा धरली पाहिजे की आमच्या लेकरांवर चांगल्या प्रकारचं जर शासन करायचं असेल, चांगल्या प्रकारचे जर त्यांच्यावर संस्कार टाकायचे असेल, तर आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये, परमेश्वराच्या ज्ञानामध्ये आणि परमेश्वराच्या कवचकुंडलामध्ये, परमेश्वराच्या रडारमध्ये येऊन आम्हाला परमेश्वराबरोबर बोलावं. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी लागणारं अंतकरण, लागणारं मन परमेश्वराकडे आम्हाला मागणं आहे. आणि परमेश्वराच्या ठाई असलेलं शांती, परमेश्वरा ठाई असलेलं ज्ञान आणि परमेश्वर ठाई असलेलं तारण हेच आम्हाला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. परमेश्वर करो आणि या वचनातून तुमचं आणि माझं कुटुंबामध्ये असलेलं जे स्थान आहे ते उंचावं आणि अधिक परमेश्वर आम्हाला सहाय्य करो. हालेलुया. ब्लेस.